हाय गाइस, वेलकम टू भाग्यश्रीज किचन। आज आपण बघणार आहोत खरवसाचे लाडू कसे बनवायचे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर भाग्यश्रीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकता तुम्ही किती छान व किती सुरेख लाडू झालेला आहे। तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम आपल्याला चीक चांगला गाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये काही खर वगैरे किंवा पाला वगैरे येऊ शकतो। त्यासाठी तो चांगला गाळून घेऊन आपल्याला एका कढईमध्ये पाणी ओतून त्यामध्ये तो ठेवायचा आहे व चांगला 5 ते 10 मिनिटांसाठी उकडून घ्यायचा आहे। तुम्हाला जर तो उकडला आहे असं समजत नसेल तर त्यामध्ये तुम्ही टूथपिक किंवा चाकू घालून सुद्धा चेक करू शकता। त्यानंतर आपल्याला तो खरवीज उकडून झाल्यानंतर काढून घेऊन 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे व गार झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे तो खिसून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी इथं दाखवल्याप्रमाणे तो चांगल्या प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचा आहे। खिसल्यामुळे काय होते तर ते सर्व जे गिट्या असतात ते सर्व बारीक होतात व त्याचे एक्स्ट्राचे पाणीही बाजूला होते। म्हणून आपल्याला तो चीक चांगल्या प्रकारे खिसून घ्यायचा आहे। चांगला खिसून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातले पाणी वेगळे करायचे आहे। तर काय होते, ते पाणी असते ना ते जरासे तुरट चव येते त्याची, त्यामुळे लाडू बिघडू सुद्धा शकतात किंवा चव ही आपल्याला तुरट अशी येऊ शकते। त्यामुळे त्याच्यामधले पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून काढायचे आहे। त्यानंतर एक कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। तूप घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खिसलेला चीक घालायचा आहे व चांगल्या प्रकारे तो परतायचा आहे। चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढा चीक आहे त्याची अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा घालू शकता। साखर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वेलदोडा घालायचा आहे। तुम्ही जायफळही खिसून घालू शकता आणि वेलदोडा ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असला तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता। तो चांगल्या प्रकारे आपल्याला परतायचा आहे। तुम्हाला जर मऊ लाडू हवे असतील तर थोड्या वेळेस तुम्ही परतू शकता। जर तुम्हाला कडक लाडू हवे असतील व खूप दिवसासाठी हवे असतील तर तुम्ही तो चीक लालसर होईपर्यंत परता। साखर विरघळल्यानंतर आपल्याला लगेच तो चीक काढून घ्यायचा आहे व त्याचे गरम असताना छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत। बघू शकता आपण गऱ्याचे किंवा बुंदीचे लाडू जसे करतो तसंच आपल्याला चिकाचे लाडू बनवायचे आहेत। बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत। मी हे लाडू मऊ केलेले आहेत। तुम्हाला जर ते कडक हवे असतील व खूप दिवस टिकावे असे वाटत असतील तर तुम्ही ते थोडे अजून भाजू शकता। ते लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर ते लाडू कडक येतात व 15 ते 1 महिनाभर ते चांगले राहतात। बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत लाडू। एकदा नक्की ट्राय करा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।